ही काही माझी पहिली भेट नाही. जिजामाता नगरमध्ये यापूर्वी अनेक वर्षापूर्वी 2 किंवा 3 सभा झाल्या. जिजामाता नगरला एक वाईट रोग लागलेला आहे. दर 4-5 वर्षांनी नवीन बिल्डर आणायचा, त्याच्या नावाने फटाके वाजवायचे आणि क्वार्टर गँगला रात्री काय मिळतं हे मला सांगायला नको. आणि मग दारू पिऊन विकासकाची बोंबाबोंब करायची. हे सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि तो खेळ झालेला आहे. एक विकासक आणायचा, त्याच्याकडून माल तोडायचा, काही दिवसांनी त्याला बदल, दुसरा आणला की परत ये रे माझ्या मागल्या, परत त्याच्याकडून काही माल तोडायचा, परत त्याला बाहेर करायचा, तिसरा आणायचा, परत त्याच्याकडून माल तोडायचा. हा धंदा जिजामाता नगरमध्ये अनेक दिवसापासून मी पाहतो. मी काहीस गमतीनं सांगतो की माणसं बदलली, काळ बदलला, देश बदलला, तसं रोगही बदलले. पूर्वीच्या काळात रोग कसे होते? कुत्रा चावला की पोटात 21 इंजेक्शन, त्याला काय म्हणायचे? रेबीज. उंदीर चावला की प्लेग, मच्छर चावला की मलेरिया, डेंगू. म्हणजे रोग होण्यासाठी कोणीतरी कोणाला तरी चावायला पाहिजे. जसा काळ बदलला, माणसं बदलली, 9वारी साडीमधून 5वारी साडी आली, त्याच्यातून पंजाबी ड्रेस आला, धोत्रातून पॅन्ट शर्ट आलं आणि आता काय आलं त्याचा पत्ता नाही. तसा रोगही बदलला. हल्ली पूर्ण मुंबईमध्ये एक नवीन रोग सर्व ठिकाणी दिसतोय. त्याच्यात माणसाला रोग होण्यासाठी चावायला लागतो ना, तर माणसाला बिल्डर चावतो, त्याला बिल्डेरिया असं रोग म्हणतात. त्या रोगाचा फार मोठ्या प्रमाणात जिजामाता नगरमध्ये प्रादुर्भाव झालेला आहे, म्हणून डॉक्टर प्रभू आता इंजेक्शन द्यायला आलेले आहे. लक्षणं काय? मलेरियाची लक्षणं ताप, थंडी भरून येते. बिल्डेरियाची लक्षणं काय? ज्याच्याकडे कधी खायला पैसे नव्हते तो टॅक्सीनं फिरायला लागला की पहिलं लक्षण. ज्याच्याकडे लँडलाईन घरामध्ये नव्हती तो फोन घेऊन उभा राहणार नाक्यावर. समोरून कोणाचा फोन आला नाही तरी आपण कोणाशी तरी मोठ्या माणसाशी बोलतोय असं लोकांना आपल्याकडे फोन आला हे दाखवणार. हे दुसरं लक्षण. भाषा बदलायला लागली की तिसरं लक्षण, ऍडव्हान्स स्टेज. म्हणजे आधी 1000, 10,000, लाख असे शब्द आता गेले. पेटी, खोखा असं म्हणायला लागला की समजायचं की बिल्डेरिया याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात घुसलेला आहे. आता मलेरिया झाला, याचं काय निश्चित कसं काय हे करायचं? तर रक्त तपासलं की मलेरिया आहे की नाही, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. बिल्डेरिया झालाय हे निश्चित कसं काय करायचं? तर रात्री गपचूप येऊन सप्लिमेंटरी अग्रीमेंटवर सही द्या म्हणणार की समजायचं की बिल्डेरिया झालेला आहे, माल पोचलेला आहे. तर हे माल पोचलेले जे लोक आहेत, पूर्वीच्या काळात सिनेमामध्ये एक माणूस होता, उस्ताद माल पकडा गया, एवढंच त्याचं काम त्या सिनेमामध्ये सांगायला. पण तो विलनला येऊन सांगणार. इथे उस्ताद माल पोहोच गया म्हणजे सह्या जमा करायला मोकळे. असे ठराविक लोक भजी खाव कोपऱ्यावर बसून रात्री क्वार्टर गँग चालवतात. तर ह्या क्वार्टर गँग पासून थोडस सावध राहिलं पाहिजे, कारण आपल्याला हे कधी विकून टाकतील त्याचा पत्ता नाही लागायचा. आणि रोज विकतात आपल्याला. रोज रात्री क्वार्टर मारली की रोज रात्री जिजामाता नगरची इज्जत घालवायची आणि रोज बिल्डरकडे जाऊन भिका मागायच्या. भीक मागण्याचे अधिकार कमी लोकांना आहे. 5 वर्षातून एकदा काही लोक भीक मागायला येतात, मत द्या, मत द्या, मत द्या.
उरलेली 5 वर्ष आपण भीक मागतो. पाणी नाही, रस्त्यात खड्डे आहेत, करून द्या करून द्या करून द्या. म्हणजे 5 वर्षातून एकदा ते भीक मागणार आणि उर्वरित 5 वर्ष आपण भीक मागणार. एकंदरीत भीक मागण्याचं कारस्थान आपल्याकडे चाललेलं असतं. त्यामुळे नेमक्या गोष्टी आपण न समजून घेताना 4 पैसे अधिक आपल्याला कशात मिळतात हा विचार करू नका. मूलभूत विचार करण्याची वेळ आहे आणि तो विचार आज आपल्या समोर मी करणार आहे. पटलं तर या खड्ड्यात जायचं तर खड्ड्यात जा. मी जे सांगणार आहे, मी प्राध्यापक आहे. मी गेले 40 वर्ष हा विषय माझ्या मास्टर्स डिग्रीला आणि PhD ला शिकवतो. लोक कधी कधी माझे विद्यार्थी म्हणतात, सर तुम्ही आम्हाला इतकं चांगलं शिकवतात, हे लोकांना जाऊन सांगा ना, त्यांची लूट होते. आपण लूट होणाऱ्या लोकांना आपली लूट होण्याची होऊ देण्याची जर इच्छा असेल तर मी कसं काय थांबवणार? तुम्ही झोपडपट्टीत राहता, बरोबर हो की नाही? बरोबर. कोणत्या कायद्याखाली आहे हो झोपडपट्टी? काही कायदा आहे. आता भाडेकरू राहतो, तो भाडे नियंत्रण कायद्याखाली राहतो. झोपडपट्टी ही कोणत्या कायद्याखाली आहे? कोण सांगू शकेल? महाराष्ट्र स्लम ऍक्ट हा झोपडपट्टीचा मूलभूत कायदा. हा कधी आला हो? 1976 साली. म्हणजे 76ला. आज आपण किती मध्ये आहोत? 2025 मध्ये. 76 पासून 2025 म्हणजे 51 वर्षापूर्वी हा कायदा आला. कोणाला माहित आहे कोणत्या कायद्याखाली आपण राहतो? त्या कायद्याखाली तुमचे अधिकार काय हे तरी कोणाला माहित आहे का? मूलभूत अधिकार झोपडपट्टी कायद्यामध्ये कलम 13 आणि 14. कायदा इंटरनेटवर मिळतो. महाराष्ट्र स्लम ऍक्ट टाईप केलं की कायदा तुम्हाला मिळतो. पैसे खर्च करावे लागत नाही. मराठीतही मिळतो, इंग्रजीतही मिळतो. काढा आणि वाचा. काय लिहिलेलं आहे कलम 13 आणि 14? जर एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 70% लोकांनी त्या जमिनीचा मालकी हक्क जर मागितला तर 6 महिन्याच्या आत सरकारने त्या जमिनीचं संपादन करून जो कोण मालक असेल त्याला बेदखल करून झोपडपट्टी वासियांना जमिनीचे मालक करावं. हा कायदा आहे. 50 वर्षापासून हा कायदा आहे. या कायद्याखाली कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हिम्मत केली नाही. फक्त काही कॉम्रेड आमचे त्यांनी ठरवलं की नाही, या कायद्याची अंमलबजावणी करावी. एक कॉम्रेड होते आमचे, मदन नाईक. रोज येऊन माझ्या ऑफिसमध्ये बसायचे. मी म्हाडाचा अध्यक्ष होतो तेव्हा. साहेब या झोपडपट्टीला मालक बनवा, या झोपडपट्टीला मालक बनवा. भांडूप स्टेशनच्या बाहेर चंद्रनगर नावाची झोपडपट्टी आहे, API फॅक्टरीला लागून. त्या झोपडपट्टीच्या लोकांना 380 कोटीची मालमत्ता. त्यांना, त्या झोपडपट्टीच्या लोकांना प्रत्येक रहिवाशाला 5,000 देऊन ती जमीन मालकीची झाली. आजही त्यांच्या मालकीची आहे. हा कायदा आहे. असे या कार्यकर्त्यांनी, जे डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मिळून 65 झोपडपट्ट्या पूर्ण मुंबईमध्ये समाजातल्या रहिवाशांच्या मालकीच्या केल्या. या आजही होऊ शकतात. आजही तो कायदा लागू आहे. का नाही आपण करत? कारण आपल्याला माहित नसतं. आपल्याला कामावरून परत आल्यानंतर घरी बसल्यावर टीव्ही बघायचा असतो. सासूने सुनेला काय म्हटलं ते सांगायचं असतं. बाकीच्या गोष्टी महत्वाच्या असतात. पण ज्या जागेवर आपण राहतो ती जागा माझ्या मालकीची होऊ शकते असा कायदा आहे, ह्याचा अभ्यास करायला देखील आपल्याकडे विचार नसतो. नाक्यावर बसून चकाट्या पिकायला मुलांना वेळ असतो.
कोण विड्या फुकणार, कोण सिगरेट फुकणार, कोण दारू करणार, पण ज्या जमिनीवर माझा बाप जन्मला, माझा आजोबा जन्मला, मी जन्मलो, त्या जमिनीवर मी मालक होऊ शकतो का, असा कायदा सरकारने केलेला असताना मी या ठिकाणी आश्रित किंवा निर्वासित म्हणून का राहतोय, हे विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही. 300 वर्ष मुघलांनी तुमच्यावर राज्य केलं, 200 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. देश स्वतंत्र झाल्यावर देखील आज बिल्डरांनी आपल्यावर राज्य करावं, इतके आपण गैरगुजरे झालेलो की कोणी यावं आणि आपल्यावर राज्यच करावं, म्हणजे आपण गुलामगिरी, देश स्वतंत्र झाला तरी आपण गुलाम राहिलो. हे तुला नंतर फोन करतो मीटिंग मध्ये. भगतसिंगानं हसत हसत फाशी स्वीकारली. का स्वीकारली हो? तुम्हाला गुलामगिरीत सोडण्यासाठी स्वीकारली. कायदे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं म्हणत होते की इतकी वर्ष बसून देशाची घटना लिहिली, पण ही घटना जर कोणी वाचलीच नाही तर या घटनेचा काय उपयोग. जर स्लम ऍक्ट प्रमाणे तुम्ही जगतात, राहतात, इथे रस्ते बांधले ते स्लम ऍक्ट प्रमाणे बांधले, वीज आली ते स्लम ऍक्ट प्रमाणे आली, रात्री 8:45 पाणी येतं ते स्लम ऍक्ट प्रमाणे येतं, या स्लम ऍक्ट प्रमाणे तुम्ही इथे राहताय, पण या स्लम ऍक्ट प्रमाणे ज्या जमिनीवर तुम्ही राहता त्या जमिनीचे तुम्ही मालक होऊ शकता, हे तुम्हाला कळायला 50 वर्ष लागतात. 2 पिढ्या मरून जातात तोपर्यंत तुम्हाला तुमचे हक्क काय हे सांगण्यासाठी वरळीहून एक चंद्रशेखर प्रभूंनी यावं लागतं. हे या देशाचं, या समाजाचं आणि या देशातल्या शोषित वर्गाचं दुर्दैव आहे, हे मला जाहीरपणे सांगावंसं वाटतं. तुम्हाला पडलेलेच नाही. तुम्हाला हे पडलेलं आहे की बिल्डराबरोबर जाऊन त्या अलाहाबादला डुबकी मारावी, यातून धन्यता वाटते, पण माझ्या जमिनीवर जिथे मी आहे, अहो कोणाची जन्मभूमी बघण्यासाठी स्वतःच्या जन्मभूमीचा आधी उद्धार करा, त्याचा विचार करण्याची तुम्हाला क्षमता नाही. कारण तुम्ही ज्या जागेवर राहिलात त्या जागेचा तुमचा अधिकार काय याची तुम्हाला माहितीच नाही. देश स्वतंत्र झाल्यावर पहिला मूलभूत निर्णय पंडित जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केला की जमीनदारी बंद, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. काय झालं त्या कायद्याचं? त्या कायद्यानं इतके लोक मुंबईत जमिनीचे मालक झाले, पण तो कायदा तुम्हाला माहितच नाही. म्हणजे झालंय काय? तुम्हाला झोपलात का अफू घेऊन पडलात का तुम्हाला दुनियेची काय पडलेलीच नाही, तुमच्या अधिकाराचं काही देणं घेणं नाही तुम्हाला. मग तुम्हाला बिल्डरांनी लुटण्याच्या लायकीचेच तुम्ही आहात की कोणी यावं आणि टिकली मारून जावं. असंच आहे. हसू नये, बोलू नये, गुपचूप बसावं. वेगवेगळे बिल्डर येणार, वेगवेगळे बिल्डर तुम्हाला भुलतापा मारणार, त्यांच्याकरता सह्या जमा करणारे येणार, ते प्रत्येक सही मागे बिल्डर कडून 10 लाख, 15 लाख, 20 लाख खाणार आणि तुम्ही टाळ्या वाजवणार आणि रात्री स्वप्न बघणार टीव्ही मध्ये. तिथे त्या सिरियल मध्ये त्याचा मोठा बंगला पाहिला की कधीतरी अशा बंगल्यात मी जाईल, त्याच्या एसी मधून थंड वारा आला की टीव्हीतून तुम्हाला थंडी वाजायला लागते. हे जर तुम्ही करणार असाल तर आमच्या सारख्यांना बोलवू नका, आणि बोलवणार असाल तर काही करण्याची हिंमत आहे सांगा. आहे का हिंमत काही करण्याची? मला सांगा, आहे का तुमच्यामध्ये हिंमत काही करण्याची? हो की नाही? आवाज द्या. तुमच्या जागेचं मालकी हक्क तुम्ही मालक होऊ शकता. मुंबईत 65 झोपडपट्ट्यांना आम्ही मालक केलेले आहे, हे तुम्ही करू शकता. हे कोण म्हणतंय? कायदा म्हणतोय. म्हाडाचा मी अध्यक्ष होतो. माझी ओळख करून देताना सांगितलं नाही की ज्या SRA खाली आज हे जे चाललेलं आहे त्या SRAच्या कमिटीवर तज्ञ म्हणून मी बसलो.
आणि माझं SRA ला 12 खंडांमध्ये 12 व्हॉल्युम्स पेपर आहे, त्याला प्रभू पेपर इन SRA. त्याच्यामध्ये म्हटलंय की जे ज्या जमिनीवर राहतात त्या जमिनीचा पुनर्विकास करण्याचा अधिकार त्यांना बहाल करा, अशा पद्धतीचं आहे. पण त्याला कोणी दिलं गेलेलं नाही. बिल्डरनी यावं, झोपेतून उठावं म्हणून उपास करणं, त्याबद्दल आनंद आहे, अभिनंदन आहे. पण माझी जमीन माझ्या बापाची आहे, माझी जमीन कायद्यानं मला मिळाली, ही मला मिळाली पाहिजे म्हणून उपासाला बसला असतात तर पुढच्या पिढी करता काहीतरी अधिक मिळालं असतं. बिल्डरला जागा करणं यांनी क्रांती घडत नाही, जमीन मालकीची करण्यामध्ये क्रांती घडते, हे कृपा करून लक्षात ठेवा. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासातून काय आपण घेतलंय? तुम्हाला 2 उदाहरणं फक्त झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची देतो. ताडदेवला मुंबईतली सगळ्यात उंच इमारती आहेत. या उंच इमारतींमध्ये 4000 लोकांना घर दिल्याचं रेकॉर्डवर आहे. प्रत्येक इमारतीमध्ये 325 स्क्वेअर फीटची घरं दिलं असं कागदोपत्री दाखवलेलं. आज जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्ही पाहाल की 4000 पैकी 3 वर्षामध्ये फक्त 480 लोक बाकी आहेत. बाकीची कुठे गेले हो? तर 75 मजल्याची जी इमारत उभी राहिली, त्यांच्या घरी काम करणारे ड्रायव्हर, त्यांच्या घरी काम करणारे आया, नर्स, स्वीपर यांना ह्या खोल्या त्यांनी विकत घेऊन दिल्या आणि ही माणसं त्या खोल्या विकून बाहेर गेलेली आहेत मूळमध्ये. झोपडपट्टीचा कायदा कोणासाठी? 75 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी का मूळ रहिवाशांसाठी? किती मूळ रहिवाशांना आजपर्यंत दिलं? सरकारी कायद्यामध्ये जे आकडे दिलेले आहेत त्याच्यात 97 साली हा नियम झाला, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 27 वर्षात फक्त 1,25,000 घर कुटुंबांना घर दिल्याचं दाखवलंय. आणि सरकारी आकड्याप्रमाणे 1,25,000 पैकी 70,000 कुटुंब विकून गेलेली आहेत. म्हणजे कोणासाठी? चांगली जमीन बिल्डरच्या घशात टाकण्याचं कारस्थान म्हणजे SRA आहे. आणि या SRAच्या माध्यमातून बिल्डिंग बांधण्याऐवजी, लोकांना घर देण्याऐवजी बिल्डिंग गिळंकृत करून जमिनीचा कब्जा बिल्डरांकडे करून पूर्ण मुंबई बिल्डरांच्या घशात कशी टाकायची याच्या कारस्थानासाठी आहे. आता इम्प्लिमेंट कंपाऊंडचं लक्षात घ्या. 4000 लोकांना घर दिल्याबद्दल बिल्डरला 20 लाख विक्रीला दिले. बिल्डरच्या बॅलन्स शीट प्रमाणे 75,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी त्यांनी विक्री केली. ऍक्च्युली 1 लाखाने केली, पण त्याच्या बॅलन्स शीट प्रमाणे जाऊ 75,000 गुणिले 20 लाख फूट 15,000 कोटी रुपये बिल्डरला झोपडपट्टीत मिळाले. काही वेळाने तुमची आकडे मी बाहेर काढणार आहे. तर 15,000 कोटी पैकी बांधकामाचा खर्च बिल्डरच्या बॅलन्स शीट प्रमाणे 2,000 कोटी आहे. लोकांना भाडी दिली, मेंटेनन्स दिलं, शिफ्टिंग चार्जेस दिले, हे सगळं मिळून बिल्डर म्हणतो माझा खर्च 2,000. म्हणजे याच्यात नेत्यांना, चेले चपाट्यांना, चमच्यांना जे पैसे दिले, आमदारांना जे विकत घेतले, ते सगळे मिळून याच्यामध्ये बिल्डरच्याच आकड्याप्रमाणे 2,000. म्हणजे जमीन कोणाची? सरकारची. सरकारच्या जमिनीवर बिल्डरनी 2,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून 15,000 कोटी कमवायचे. हा कुठला कायदा आहे हो? राज्य सरकारला 8,80,000 कोटी 8,80,000 कोटीचं कर्ज आहे. पगार देण्यासाठी महिन्याचा पैसा नाही. प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाच्या डोक्यावर 1,38,000 रुपयाचं कर्ज आहे.
तुम्हाला माहित नाही. कारण काय फरक पडतो तुम्हाला? टीव्ही मध्ये आज तो तिला प्रपोज करणार आहे का, आज ती त्याचं एक्सेप्ट करणार का रिजेक्ट करणार, ह्याच्यामध्येच तुम्ही गुंतलेला आहात. जगामध्ये काय चाललेलं आहे आणि आपलं काय होणार आहे याच्या विषयी तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहात. तर तुम्हाला माहिती आहे की SRA कायदा, SRA कायद्याप्रमाणे पुनर्विकासाचे 2 मार्ग आहेत. कायद्यामध्ये लिहिले, तुम्ही सांगितलं का? तुम्हाला किती जणांना माहिती आहे? एक मार्ग बिल्डरच्या माध्यमातून जा, दुसरा मार्ग आहे माहिती आहे की म्हणजे दावडकर अड्ड्याला या रस्त्याने जाता येतं, तिथूनही जाता येतं, तिथूनही जाता येतं. एकच रस्ता आहे का? नाही. सरकारने कायद्यात तरतूद केली आहे की लोकांनी जर स्वयं विकास केला तर 10% अधिक एरिया त्यांना देण्याची कायद्यात तरतूद आहे. हे माहिती होतं का कोणाला? पण कोणी बिल्डरला विचारलं नाही की 10% आम्हाला अधिक मिळू शकतं का? कसं विचारणार? पैसेवाला माणूस आहे तो, काही करत नाही, त्यामुळे त्याने उठावं म्हणून मी उपोषण करीन. पण तो उठल्यावर काय करणार याचं मला काही देणं घेणं नाही. तुमची लूट होते आणि तुम्ही स्वतःला लुटून घेणार असाल तर आमच्यासारखे तुम्हाला वाचवण्यामध्ये काही स्वारस्य देत नाही. बाळ रडल्याशिवाय आई देखील दूध देत नाही. त्यामुळे तुमच्या हक्कासाठी लढायला तुम्हाला पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत राहू. लाठी पडली तर आधी आमच्या डोक्यावर पडेल, पण तुम्ही आगे जाऊन कपडा सांभाळताय म्हणून आमच्या प्रकाश रेड्डीला पुढे पाठवू नका. हे करण्याची तुमची हिंमत आणि ताकद जर असेल तर स्वयं विकासाच्या 2 फक्त संकल्पना आपल्या समोर मांडतो. अभ्युदयनगरचे काही लोक इथे मला दिसले. अभ्युदयनगर प्रमाणेच शेल कॉलनी आहे चेंबूरच्या बाहेर, टिळकनगर स्टेशनच्या बाहेर. तिथे रहिवाशांकडे 380 स्क्वेअर फीट. अभ्युदयनगर मध्ये किती स्क्वेअर फीट आहे? 225. तिथे 380 स्क्वेअर फीट. 25 बिल्डर आले. कोणी 450 देतो म्हणून सांगितलं, कोणी 550 देतो म्हणून सांगितलं, कोणी 500 देतो म्हणून सांगितलं, कोणी 510 देतो म्हणून सांगितलं. शेवटी कमिटीनं जाऊन बिल्डरशी चर्चा केली. एका बिल्डरनी 525 देतो म्हणून सांगितलं. अरे पेढे वाटले गेले, फटाके वाजवले, 225 मिळालं, आमचं सगळं काही झालं. त्यातले काही येडे होते. आता रानडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते माझ्याकडे आले. मी म्हटलं तुमची लूट होते. ते त्यातले बुजुर्ग होते सिनियर. अरे बाबा, 24 बिल्डरकडे जाऊन चपला झिजल्या, आता कशाला दुधात मिठाचा खडा टाकतोय? म्हटलं तुम्हाला दूधच नको असेल तर माझी काही हरकत नाही, पण माझं ऐकायचं असेल तर ऐका. 3 सभा झाल्या. कोणाचा पहिल्या सभेत माझ्यावर विश्वास बसला नाही. दुसऱ्या सभेत निम्म्या लोकांचा विश्वास बसला. तिसऱ्या सभेत कुठे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. आज त्या बिल्डिंगी पाडल्या गेल्या स्वयं विकासात आणि लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये सोसायटीच्या खर्चानं सोसायटीने भाडं दिलं. लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेली. नवीन बिल्डिंग बांधली 27 मजल्याची. लोक राहायला आली. आज स्वतःच्या घरात राहतात. 380 स्क्वेअर फीटच्या ठिकाणी ज्यांनी माझी भाषणं ऐकलेत किंवा लेख वाचलेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, नाहीतर पेपर फुटलाय असं द्यायचं. पण ज्यांनी माझी भाषणं ऐकलेली नाही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. 380च्या ठिकाणी बिल्डर 550 देत होता आणि 2 लाख रुपये कॉर्पस देत होता. आज त्यांची बिल्डिंग बांधून झालेली आहे. ते नवीन बिल्डिंग मध्ये राहायला आले स्वयं विकासामध्ये. किती मिळायला पाहिजे हो त्यांना? कोणीतरी सांगा ना. बिल्डर 550 देत होता, त्यांचे 380 आहे.
स्वयंविकासात बिल्डिंग झाली, बांधून झाली, ते राहायला आले, आज आनंदाने राहत आहेत. किती मिळावं त्यांना, किती एरिया? 750-800 म्हणता ना. आता मी उत्तर देतो. 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, 2 बेडरूमची 2 घरं प्रत्येक रहिवाशाला मिळाले. तुम्हाला टाळ्या माजवायला हात सुद्धा हलत नाही, एवढं तुम्हाला शॉक बसलेला आहे. ट्रेन घ्या, टिळकनगर स्टेशनला जा, लोकलला पूर्वेला उतरा, स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावर चित्रा सोसायटी आहे. सचिव आहेत कृष्णकांत कदम. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कृष्णकांत कदम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरी करत होते, आजही नोकरी करतात. रोज सकाळी डॉक्टरकडे जाऊन सॅम्पल दाखवतात. इतका मोठा प्रोजेक्ट कित्येक कोटीचा पाळला तरी कृष्णकांत कदम होते त्याच ठिकाणी आहेत. महत्वाचं तर सांगायला विसरलो, 1250 मिळाल्यावर कॉर्पस निधी किती मिळावा हो? प्रत्येक रहिवाशाला दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन मिळते. प्रत्येक रहिवाशाला तिथे मेंटेनन्स फ्री 40,000 रुपये. हे हवेतली गप्पा नाहीत. म्हणजे निवडणुकीत येऊन भाषण देणाऱ्यांसारखं मला तुमच्याकडे काही मतं मागायची नाहीये. ही घडलेल्या गोष्टी मी सांगतोय आणि तुम्ही किती वास्तविकतेपासून लांब आहात. लोकसत्तेमध्ये याचे लेख आले, NDTV वर इंटरव्ह्यू आले, टाइम्स नाव वर इंटरव्ह्यू आले, ABP माझा मध्ये इंटरव्ह्यू आला, पण तुम्हाला माहिती नाही, कारण तुमचं काय देणं घेणं नाही. जो सबका होएगा वो मेरा होएगा हे तुमच्या डोक्यामध्ये. आणि नेते म्हणणार मैं हूं ना म्हणजे शाहरुख खान नाही, नेताच म्हणणार मैं हूं ना म्हणजे अर्थ काय, तर मी खाल्ले म्हणून मैं हूं ना म्हणजे माल पोचलेला आहे. तुम्ही फक्त सह्या करा. हे होलसेल चीटिंग या देशाची चाललेली आहे. तुम्हाला जर खड्ड्यात पडायचं असेल तर मी वाचवायला येणार नाही. एक असे 20 प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत. तुम्ही बस काढा, मी एकेका प्रोजेक्ट मध्ये घेऊन जातो, तिथल्या लोकांना भेटा आणि मी सांगतो ते खरं आहे का खोटं आहे ते लक्षात घ्या. मी फक्त आणखी 2 उदाहरणं देईल. मुलुंडला स्टेशनच्या पूर्वेला मिठागर रोड आहे, तिथे पूर्वरंग सोसायटी, त्यांच्याकडे 370 स्क्वेअर फीट. कोणताही बिल्डर 500च्या वर 1 इंच देणार नाही म्हणाला. आज 37 मजल्याच्या इमारतीमध्ये त्यांना 1150 स्क्वेअर फीटची घरं मिळाली आहेत आणि प्रत्येक रहिवाशाला 25 लाख रक्कम रोख कॉर्पस, जे बँकेमध्ये ठेवून त्याच्या व्याजातून मेंटेनन्स जाऊन उरलेले पैसे दर महिन्याला प्रत्येकाला उरत आहेत. ही क्रांती चालली आहे. लोकांनी स्वतःचे हातपाय हलवण्याचं ठरवलं आणि गंजलेल्या मेंदूचा गंज झटकला. तो गंज झटकण्याची तुमची तयारी आहे? तयारी आहे की नाही? तुमच्या अधिकारासाठी हो, मला नाही काय मिळत. तुमच्या अधिकारासाठी जो कायदा आहे त्या कायद्यानं तुम्हाला जे मिळते ते घेण्याची तुमची तयारी आहे की नाही? आता तिसरी गोष्ट सांगतो, ज्याचं जे तुम्ही पेपरात नक्की वाचलं असेल. पत्राचाळ सिद्धार्थनगर वाचलंय का तुम्ही? गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचाळ, या पत्राचाळीमध्ये बिल्डरनी लोकांना बाहेर हकलले आणि 15 वर्षे लोक रस्त्यावर आहेत, भाडं बंद, सगळं काय बंद. आता गव्हर्नमेंटने त्यांना सांगितलं की आम्ही काहीतरी बांधून देऊ म्हणून. गव्हर्नमेंट किती बांधून देते तिथे? किती एरिया देते? 600 फूट सगळ्यांना. लोकांनी किती मोठा जल्लोष घेतला आणि JCBने फुलं आणली की 600 फूट आपल्याला मिळते म्हणजे देवच वरून अवतरला म्हणून. आता या सिद्धार्थनगर पत्राचाळीपैकी 350 लोक होते जे बिल्डर बरोबर गेले नाही तेव्हा 15 वर्षापूर्वी.
ते चाळीतच राहिले, आम्हाला नको बिल्डर, ते माझ्याकडे आले. 350 लोक सिद्धार्थनगर पत्रा चाळीत न गेलेली, म्हणजे गोरेगावला तुम्ही गेला की प्रबोधन स्पोर्ट्स क्लबच्या समोरचा जो पट्टा आहे तो आज माझ्याकडे आहे. स्वयं विकासात आम्ही करतो आहोत आणि स्वयं विकास झाला. तिथे त्यांनी ठराव केला, अजून बिल्डिंग बांधलेली नाही, पण ठराव केला आणि प्लॅन मंजूर केला. 312 स्क्वेअर फीटच्या बैठी घरामध्ये पत्रावर असे ते आजही राहतात. आजही तुम्ही जाऊन एखाद्याने एखादा मजला चढवला असेल, पण 312 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये ते राहतात. आज त्यांचा प्लॅन कितीचा मंजूर झाला असेल? 312च्या ठिकाणी कितीचा मंजूर झाला असेल सांगा? 700-800 स्क्वेअर फीट. आणखी कोण आहे? 950. बोली चांगली देत आहेत. 1880 स्क्वेअर फीट. 2 बेडरूमचे 3 फ्लॅट. त्यांचे सचिव आहेत संदीप पाटील, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्या चाळीत लहानाचा मोठा झाला, पुढचं शिक्षण अमेरिकेत घेतलं, अमेरिकन कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचं काम करतो, 4-5 लाख रुपये महिन्याचा पगार घेतो. त्यांनी माझ्याशी चर्चा केली, त्याला कळलं त्याच्यात काय आहे ते, आणि त्यांनी सगळ्यांना बिल्डरच्या घशातून बाहेर काढलं. आणि आज त्यांना 1800 स्क्वेअर फीट, अजून बिल्डिंग बांधलेली नाही म्हणून मी सांगत नाही, पण आम्ही जे ठरवलं त्या पद्धतीनं झालं तर 1800 स्क्वेअर फीट मिळून मेंटेनन्स फ्री होऊन प्रत्येकाच्या हातात हात ठेवायचे 50 लाख रुपये मिळतील. हे मी केलं नाही. त्या जमिनीत सोनं होतं, त्यांना फक्त दाखवलं की या जमिनीत तुझ्या सोनं आहे, तू दुसऱ्याला लुटून जाऊ देऊ नका. जे सह्या मागतायत ते तुला लुटतायत. त्यांना क्वार्टर मध्ये सगळे विकत गेलेले आहेत ते. हे मी केवळ सांगितलं, त्यांनी माझं ऐकलं आणि सांगितलेल्या मार्गावर गेले. लक्षात घ्या, मी चिखलवाडीत लहानाचा मोठा झालो. माझं आजही चिखलवाडीत घर आहे. माझा शेजारी सुनील गावस्कर. हा सुनील गावस्कर तिथे लहानाचा मोठा झाला. आम्ही एकत्र क्रिकेट खेळलं. माझ्यापेक्षा 8-9 वर्षांनी मोठा. आम्हाला शिकवलं त्यांनी, आम्ही त्यांच्याकडून शिकून क्रिकेट खेळलो. सुनील गावस्करचं लग्न झालं, आम्ही लग्नाला होतो, त्याला मूल झालं, त्याच्या बादशाला होतो, रोहन त्याचं नाव ठेवलं. सुनील गावस्करनी वयाच्या 4थ्या वर्षापासून रोहनला ट्रेनिंग सुरू केली. शिवाजी पार्कला शिकवलं, सगळ्या ठिकाणी शिकवलं, इतकी मेहनत घेतली. पण रोहन भारतीय टीम मध्ये जाऊ शकला का? मुंबईच्या टीम मध्ये तरी जाऊ शकला का? नाही. कारण कोच उत्तम. सुनील गावस्कर जगातला सगळ्यात उत्तम बॅट्समन आणि उत्तम कोच, पण कोच पिचवर जाऊन खेळू शकत नाही. मी आचरेकरांचा बाप आहे तसा कोच आहे, पण खेळणारे तुम्ही आहात, मी नाही. त्यामुळे तुमच्या हक्कासाठी लढा देण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. आहे का ताकद? इथून आवाज येत नाही. आहे का ताकद? इथून आहे का ताकद? हे मागचे आहे का तुमची ताकद? मग तुमच्यात ताकद असेल, आपल्याला नवीन काय नको. जो कायदा आहे तो तुम्हाला हे पाहिजे की बाबा आता सध्या स्वयं विकासात तुमच्यासारखी मोठी झोपडपट्टी कोणती आहे का, हा प्रश्न येईल तुमच्या मनामध्ये. तर अंधेरीला MIDCच्या समोर हायवेला लागून मालपा डोंगरी नंबर 3 1480 झोपडे. त्याच्यापैकी 1450 लोकांनी जमिनीचा मालकी हक्कासाठी अर्ज केला आणि आज ते आपल्या जमिनीचे मालक झालेले आहेत. आणि आज त्यांना झोपडपट्टीचं नाही, 350 नाही, 400 नाही, 525 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येकाला मिळून कायमचं मेंटेनन्स फ्री मिळते. मुख्य प्रवर्तक कोण? श्रीकृष्ण गोसावी. जा आणि भेटा. मी म्हणतोय ते चुकीचं आहे का? जग बदललंय हो.
तुम्ही अजून जुन्या काळातच राहिलात. तुमच्याकरता कोणते कायदे आहेत, काय आहेत, त्याचा लाभ काय हे तुम्हाला अजून माहित नाहीये. तुम्हाला मोरक्यांनी कधीच दाखवलं नाही. रानडे साहेब म्हणाले, पूर्वीच्या जमान्यात बिल्डरांना निवडणुकीच्या वेळेला पुढारी पैसे मागत होते. नंतर हळूहळू पुढारी बिल्डराच्या कंपनीमध्ये भागीदार झाले. नंतर भागीचा वाटा पुढाऱ्यांचा जास्त वाढला. शेवटी बिल्डरचं फक्त नाव आणि पुढारीच बिल्डर झाला. बिल्डरांच्या लक्षात आलं की आपल्या पोटावर लात आहे, म्हणून बिल्डर राजकारणात आले आणि आता सर्व ठिकाणी बिल्डरच लढतात. मुंबईचा पालकमंत्री कोण? बिल्डर. एकेकाळी बिल्डरकडे जायचं म्हटल्यावर दारूच्या गुत्त्यावर जाताना जसं तोंड लपवून जायचं तसे जायचे. आज बिल्डरच तुमचे पालकमंत्री झाल्यावर तुम्हाला काय राहिलं त्याच्यामध्ये? निवडून आलेले लोकप्रतिनिधी सांगतात माझ्या पक्षाला मत द्या, मी पण बिल्डर आहे छोटा मोठा. अशावर तुम्ही विश्वास ठेवणार का? निवडणुकीच्या घोषणेमध्येच सगळे सांगून मोकळे होतात. काय घोषणा देतात तो निवडणुकीच्या वेळेला? येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. याचा खरा अर्थ काय? तुम्हाला कळला की नाही माहित नाही, पण मला बरोबर कळलं. खरा अर्थ असा आहे की आमच्याशिवाय आहेच कोण, म्हणजे येऊन येऊन येणार कोण. मी येईल, हा येईल, हा येईल, नाही तर हा येईल, पण तुझी लूट अटळ आहे. हा आला तरी लुटणार, मी आला तरी लुटणार, हा आला तरी लुटणार, कारण आम्ही सगळे बिल्डराचे गुलाम आहोत. हे तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हे तुम्हाला कळत नाही. हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल त्यावेळेला तुम्ही पस्तावाल. पण पस्तावून काय होणार? जर तुम्ही स्वयं विकासात पुनर्विकास केला तर 350च्या ठिकाणी किमान या जमिनीवर 450 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि मेंटेनन्स फ्री, किती मेंटेनन्स असेल इतका कॉर्पस तुम्हाला मिळू शकतो. आणि हिंमत लढण्याची. मग या सप्लिमेंटरी अग्रीमेंट वर सही करणार. अग्रीमेंट म्हणतो मी त्याला, अग्रीमेंट नाही अग्रीमेंट. त्याच्यावर करणार तुम्ही करणार का? हो की नाही सांगा ना मला. आणि ज्यांनी केलाय त्यांना मागे पण घेण्याची तरतूद आहे. करू नका. महात्मा गांधी सिंगल पसली माणूस, अंगावर जड कपडेही नसायचे, पण अख्खं देश हलवलं त्या माणसाने. का हलवलं? की माझी जमीन. विटी कोणी बांधली हो? विटी स्टेशन ब्रिटिशांनी बांधली ना. मुंबई विद्यापीठ कोण बांधलं? ब्रिटिशांनी बांधली. आपली रेल्वे लाईन कोणी बांधली हो? ब्रिटिशांनी बांधली. बाकीच्या फोर्ट मधल्या सगळ्या बिल्डिंग वर कस्टम हाऊस कोणी बांधली हो? ब्रिटिशांनी बांधली. पोलिसांचं मुख्यालय कोणी बांधलं? ब्रिटिशांनी बांधलं. ते ब्रिटिश हे सगळं काम करत होते ना. मग आपण ब्रिटिशांना का हकलले? हकलले अशासाठी की तुम्ही आम्हाला सोनं चांदीच्या बिल्डिंगी बांधून द्या, पण ही जमीन माझी आहे, तुझ्या बापाची नाही, मी तुझा गुलाम नाही. आज काय झालं तुम्हाला? तुम्ही बिल्डरचे गुलाम होता. महात्मा गांधींनी 1942चा जो नारा दिला तो आज या ठिकाणी काय तारीख आहे? 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी 2025 हा दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. या ठिकाणी या जिजामाता नगर उर्फ दाभोळकर अड्ड्याच्या लोकांनी शपथ घेतली आहे की महात्मा गांधींनी 42 साली जो नारा दिला तो नारा आम्ही पुन्हा देत आहोत. काय नारा दिला महात्मा गांधींनी? चले जाओ. बिल्डर किंवा बिल्डरचे दलाल सया जमा करायला आले तर काय म्हणणार? काय म्हणणार? काय म्हणणार? तयारी आहे का? का तुम आगे जाओ हम कपड़ा संभालता है?
मग चले जाव सांगायचं, आपण हात जोडायचे, नमस्कार करायचा, आलेल्याला त्याच्या पायाला हात करायचा, बाबा तुझ्यावर माझा खूप आदर आहे, पण तू ज्याच्या करता हे करतोय ते मला गुलामीत ठेवताय. माझ्या जमिनीवर मला सर्वंट क्वार्टर वजा घर नकोत, विक्रीची घर चकाचक, आणि मला कुठेतरी त्या कबुतराच्या खुराडाप्रमाणे मागे टाकणार असेल. कोण तो बिल्डर? मैं तेरे को इतना देता है, तू कोण? जमीन माझी, माझ्या बापदादांची जमीन, राहतो कोण? मी. कब्जा कोणाचा? माझा. कायदा काय म्हणतो? मी मालक होऊ शकतो, तू मला देतो, मैं तेरे को इतना दे, तू कोण? हे तुम्हाला विचारण्याची हिंमत आहे? जर ही हिंमत असेल तर अशा पद्धतीच्या कोणत्याही कागदावर सही करू नका. स्लम ऍक्ट काढा, कलम 13 आणि 14 खाली सगळ्यांच्या समान सह्या जमा करा आणि गव्हर्नमेंटला आपण सांगू, सगळे जाऊ 2600 लोक, आम्हाला आमच्या जमिनीचा मालकी हक्क द्या. आम्हाला नको आम्ही 25 वर्ष अनेक बिल्डर पाहिले, कुणी यावे टिकली मारून जावे, हसू नये, बोलू नये, गपचूप बसावे. आता ह्यापुढे गपचूप नाही बसणार, यापुढे आपल्या हक्कासाठी लढणार. तयार आहात का लढायला? म्हणाल मी तयार आहे म्हणून, आणि नंतर आवाज दिला की चला जमिनीचा मालकी हक्क मिळवायचा, तर कोण दिसत नाही पुढे मागे. असं करू नका. मला तुमच्याकडे मतं मागायची नाहीये, मला तुमच्याकडे कोणत्या पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात यायचं नाहीये. मी एकेकाळी आमदार होतो, पक्षाशी संबंधित होतो, आज माझा कोणत्याच पक्षाशी संबंधित नाही. मी लोकचळवळ चालवणारा माणूस आहे, आणि लोकचळवळ लोकांना त्यांचे अधिकार कायद्यानं जे उपलब्ध आहेत ते त्यांना मिळवून देण्यासाठी मी झटतोय. मुंबईत आज 1370 प्रोजेक्ट मध्ये स्वयंविकास होतोय. ही सुप्त क्रांती मुंबईत होते आहे. बँकाकडून पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडियाने, लार्सन अँड टुब्रोने बांधकाम करण्याचं झोपडपट्ट्याच्या स्वयं पुनर्विकासाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता कोणा बिल्डरकडे जाण्याची गरजच नाही, कारण बिल्डर मुळे कधी बिल्डिंगच बांधत नाही. म्हणजे गैरसमज तुमच्या मनामधले काढून टाका. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला ठेकेदार म्हणतात, त्याला बिल्डर म्हणत नाही. आपल्याला लुटणारा जो असतो तो बिल्डर असतो. बिल्डर बिल्डिंग बांधत नाही, बिल्डिंग बांधणारा ठेकेदार आहे. जिलेबी पाहिजे तर मिठाईवाल्याकडे जायचं, दाढी करायची आहे तर सलून मध्ये जायचं. तसं बिल्डिंग बांधायचं आहे तर ठेकेदाराकडे जायचं, लुटून घ्यायचं आहे तर बिल्डरकडे जायचं. हे दोन वेगवेगळे आहेत. त्याच्यामधला फरक तुम्हाला अजूनपर्यंत लक्षात नसेल. आम्हाला बिल्डर बांधून देतो, हे 100 पैकी 90 लोक या परीक्षेमध्ये फेल होतात. आम्हाला बिल्डर बांधून देतो. काय बांधतो? त्याला येतं बांधायला? त्या हिरानंदानी बद्दल हे म्हणतात तो बीकॉम फेल आहे, त्याला बिल्डिंग बांधता येते? नाही येत. पण त्याला लुटता येतं. लुटण्याची कला जर कोणाला येत असेल तर त्यांनी बिल्डर व्हावं. अशा पद्धतीनं स्वयं विकासाची चळवळ मुंबईत जोर धरते आहे. आणि ज्या ज्या वेळेला मला आठवते, मी लहान होतो तेव्हा याच दाभोळकर अड्ड्यामध्ये कॉम्रेड डांगेच्या भाषणाला माझे वडील मला घेऊन आले होते, आणि त्या ठिकाणून कामगारांच्या चळवळीची सुरुवात झाली होती. आणि आज पुन्हा 10 फेब्रुवारी 2025 साली याच मुंबईत जे गवालिया टँक मधून महात्मा गांधींनी जो नारा दिला तोच नारा आज जिजामाता नगर मधून दिलेला आहे. काय नारा? चले जाओ. चले जाओचं आंदोलन आजपासून सुरू होत आहे. जोपर्यंत आमची जमीन आमच्या नावावर होत नाही, 325 देणारा तू कोण? माझ्या अधिकारानं मी 425 घेईन. माझी जमीन, माझ्या बापाची जमीन ही मी घेणार आणि मी ठरवणार माझी घरं कशी असावी. हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. जाहीर सभेमध्ये आपण बोलतो, पण त्यानंतर बौद्धिक व्हायला पाहिजे. तरुणांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आजही प्रश्न विचारा, प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. प्रश्न विचारा,
तुम्हाला जे काही मनामध्ये शंका असतील त्या विचारा, पण बिल्डरांच्या आहारी 2 क्वार्टर करता स्वतःच्या आई बापांना विकू नका, हे लक्षात घ्या. आजच्या सभेला येऊ नका, जाऊ नका म्हणून मला अनेक फोन आले. कशाला जाताय हो? ते जे तुमच्या सभेला येतात ते तुम्हाला विकून टाकतील. चंद्रशेखर प्रभू आले म्हणजे ज्यांना दर महिन्याला ₹1,00,000 मिळतील त्यांना बिल्डर 2 लाख देणार. हो, उसको मत लाना, थोडा पैसा ज्यादा लो, असं म्हणतील. त्यामुळे तुम्हाला आणायचं आणि तुमच्या नावाने वर पैसे कमवायचे असं काही करते. मी म्हटलं, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड रानडे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बाकीचे राजकीय पुढारी कसेही असोत, पण ही विकली जाणारी जमात नाहीये आणि यांना आम्ही अनेक वर्षापासून ओळखतोय. आणि यांनी विकलं गेलं किंवा आणि कोण विकलं गेलं हा प्रश्नच नाहीये. प्रश्न तुम्ही स्वतःला विकणार आहात का? तुमची बोली लावणारे हे कोण? तुम्ही जोपर्यंत स्वतःला विकणार नाही हा निर्धार ठेवाल तोपर्यंत तुमचा विजय हा अटळ आहे. आणि या विजयाच्या आंदोलनामध्ये आपल्याला एकत्र व्हायचंय. आता तुमच्या नगराच्या विषयी थोडीशी कॅल्क्युलेशन्स करूया. जमीन किती आहे पूर्ण नगराची? मी येण्याआधी कोणीतरी बोलत होतं इथे भाषण करत, 13 एकर. माझ्याकडे सगळे आकडे आहेत पण मला हे तुमच्याकडून समजून घ्यायचं. 13 एकर, एका एकर मध्ये किती मीटर? 4000 मीटर. 10 एकर म्हणजे 40,000 मीटर. 13 एकर म्हणजे किती? 52,000 मीटर. हे बघा, 43,224 चौरस मीटरची तुमची जमीन. तुमच्या जमिनीवर FSI किती मिळतो? 4. तर ढोबळ मनाने 16 लाख स्क्वेअर मीटर FSI तुम्हाला मिळतो. ढोबळ मनाने तुम्हाला रिॲक्ट कॉम्पोनंट म्हणजे तुमची घरं बांधण्यासाठी साधारणपणे 9 ते 10 लाख फूट पास होतात. किती? 325च्या हिशेबाने. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बिल्डरला 10 लाख फूट, 10 लाख ते 11 लाख, इथे 12 लाख फूट विक्रीला मिळतं. म्हणजे तुम्हाला 9 लाख फूट देऊन TDR 8 लाखाचा तो आगाऊ विकणार. आज TDRचा दर दक्षिण मुंबईमध्ये 8,000 रुपये पर फूट आहे. सुरुवातीलाच तो 8 लाख TDR विकणार. 8 लाख गुणिले 8,000 रुपये पर फूट किती झाले? 4,600 कोटी हे त्याला ऍडव्हान्स मध्ये मिळणार. आणि ते ऍडव्हान्स मध्ये मिळालेल्या पैशातून तो घर बांधणार. त्याला कर्जही घेण्याची गरज नाही. आणि या सगळ्यातून त्याला इथे कोणीतरी सांगितलं 2-2.5 कोटी मिळणार. मी आज 40 वर्ष बिल्डिंग इकॉनॉमिक्स हा विषय मुंबई विद्यापीठात मास्टर्स डिग्रीला शिकवतोय. कमीत कमी 6,300 कोटी त्याला फायदा मिळतो. म्हणजे प्रत्येकाच्या खिशातून 2 कोटी तो लुटून घेऊन जातो. आणि तुम्हाला 325चं घर 300 रुपये पर फुटामध्ये 10 लाखाचा माल तुमचा आणि 2 कोटी तुमचे तो लुटून जातो. आणि तुम्ही म्हणतो आमचं भलं करतोय, फुकट घर देतोय. हे जर गणित तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या इतका धन्य कुणीच नाही. म्हणजे तुम्ही देवच झालात. इतकं साधं गणित तुम्हाला कळू नये. आणि हे जर गणित तुम्हाला कळलं तर पुढच्या पिढ्या तुमची आठवण ठेवतील. नाहीतर ही माणसं होती, माझा आजोबा त्यांनी बिल्डरकडे विकून मला या खुराड्यात आणून टाकलं, झोपड्यात होतं ते बरं होतं, अशी नातवंड म्हणतील. तुमचा फोटो कुठे तुमच्या घरात दिसणार सुद्धा नाही. हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जर आज स्वयंविकासासाठी प्रयत्न केला, तुम्ही नसाल, मी नसाल, कुणी नसलं तरी एखादा नातू पणतू असेल
तो एखाद्या कोपऱ्यातल्या फोटोवर महिन्यातून एकदा तरी फडकं मारेल की हा होता म्हणून मी आज इथे आहे. हे जर तुम्हाला करायचं असेल तर आम्ही तयार आहोत. आमची पूर्ण फौज तयार आहे. काय बरोबर आहे ना? आमची पूर्ण फौज तयार आहे. स्वयं विकासाचं ज्वलंत उदाहरण हे या जिजामाता नगर पासून सुरू होणार. शिवबांना स्वराज्याची संकल्पना जिजामातांनी शिकवली आणि आज बिल्डरांच्या गुलामीतून मुक्ती करून बिल्डराला चले जाव म्हणण्याची संकल्पना देखील या जिजामाता नगरच्या स्फूर्तीनंच आपल्याला आलेली आहे. लक्षात घ्या. ही घेऊन आपण पुढे जावं आणि स्वतःचं घर स्वतः बांधावं. सरकारने स्वयं विकासासाठी अनेक सवलती दिलेल्या आहेत. स्वयं विकासाचा GR निघालाय. त्याच्यात म्हटलं की प्लान जर मंजूर व्हायचा असेल तर स्वयं विकासाचा प्लान हा 6 महिन्याच्या आत मंजूर व्हायला पाहिजे. त्याच्यात असं म्हटलंय की स्वयं विकासात तुम्ही कर्ज घेतलं तर कर्जाचं व्याज जर 12% असेल त्यापैकी 4% व्याज हे गव्हर्नमेंट भरील. त्याच्यात असं म्हटलंय की तुम्हाला घर मिळत असताना बिल्डर जे घर देतो त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. पण स्वयं विकासात तुम्हाला 500 फूट जरी मिळाले तरी स्टॅम्प ड्युटी केवळ 1000 भरायचे. बाजार भावाप्रमाणे भरायचं नाही. त्याच्यात असं म्हटलंय की जमिनीची किंमत जे बिल्डर भरतो त्याच्या निम्मी किंमत तुम्ही भरणार. त्याच्यात असं म्हटलंय की जे प्रीमियम बिल्डर भरतो त्याच्या निम्म्या प्रीमियम मध्ये स्वयं विकास होऊ शकतो. अख्खी दुनिया स्वयं विकास करते आणि जिजामाता नगरचे लोक झोपलेले आहेत. आता तुमच्यावर अख्खी शिवडी थुकेल असं काही करू नका. आधी तरी म्हणायचं की आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या उपर तुम्ही जर चूक केली तर त्याचा दोष तुमच्यावरच. खड्ड्यात तुम्हीच जाणार. या पुढे बिल्डर आणि त्यांच्या दलालांना उभं करू नका. पुढे आलं तर सांगायचं आम्हाला स्वयं विकासाचा विचार करायचा आहे, सध्या कशावर सह्या करणार नाही. आम्ही सर्व गोष्टी मी सांगतो म्हणून करू नका. सर्व गोष्टी समजून घ्या. कायद्यांचा अभ्यास करा. सुशिक्षित मुलं आहेत त्यांना पुढे आणा. त्यांच्याकरवी सर्व गोष्टी समजून घ्या आणि एकत्र मिळून हे कसं करता येईल ते करा. कोणतीच गोष्ट अशक्यप्राय नाही. सामान्य व्यक्तीच असामान्य गोष्टी घडवतो. त्यामुळे मी सामान्य माणूस आहे. सामान्य माणूसच असामान्य वस्तू करतो. विजय मल्ल्या असामान्य करत नाही, चोरी करून पळून जातो. नीरव मोदी असामान्य गोष्टी करत नाही, चोरी करून पळून जातो. सामान्य माणूसच असामान्य हे करतो. चित्रा सोसायटीमध्ये कृष्णकांत कदम हा सामान्य माणूस होता. त्यांनी क्रांती घडवली आणि 40,000 रुपये पेन्शन दिलं. मुलुंडच्या पूर्वरंग सोसायटीमध्ये मिलिंद महाडिक हा सामान्य माणूस, एका बँकेतला कारकून. त्यांनी सामान्य माणसाने असामान्य कामगिरी केली आणि 1,150 स्क्वेअर फीट आणि 25 लाखाचा कॉर्पस दिला. सिद्धार्थनगर मध्ये सामान्य घरातून पत्र्याच्या शेडमध्ये शिकणारा संदीप पाटील आज तिथे लीड करून 1800 स्क्वेअर फीट 600 2 बेडरूमची 3 घरं स्वतःच्या लोकांना मिळवून देतोय. हे मुंबईत होत आहे. तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि मी सांगतो ते बरोबर आहे की नाही हे विचारा आणि तुमची खात्री करून घ्या आणि नंतर ठरवा. एकच ध्यास स्वयं विकास. एकच ध्यास, एकच ध्यास, एकच ध्यास. स्वयं विकासाच्या या क्रांतीच्या चळवळीत आपण भाग घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ज्या लोकांना जे प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न विचारा. एका मीटिंगनी काम होणार नाही असं मला सतत येऊन तुम्हाला इंजेक्शन द्यावी लागणार. नाहीतर तुम्ही परत गेल्यावर रात्री गेलं की सकाळी विसरून जायचं असं नका करू. घर स्वतःच बांधायचं आहे. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीच्या एम्युनिटीज, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस
आणि मेंटेनन्स फ्री हे सगळं केवळ स्वयंविकासात मिळू शकतं. मुंबईतल्या इतर सोसायटींनी केलेलं आहे, तुम्ही करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.